अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील धाराशिव जिल्हा दौऱ्यावरती आहेत. ते आज या ठिकाणी मीटिंग घेणार आहेत आणि त्यांचं काय दौऱ्याचं औचित्य आहे आपण त्यांना विचारूया. काय कशा पद्धतीनं दौरा आहे आणि नेमकं मीटिंग कशासाठी आहे? महामंडळाच्या योजनेअंतर्गत आम्ही महाराष्ट्रामध्ये 1,80,000 मराठा उद्योजक करत असताना राज्याच्या प्रमुखांनी आम्हाला खंबीरपणे पाठिंबा दिला. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना मागच्या काही महिन्यामध्ये असंख्य महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातल्या लाभार्थ्यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेल्या आम्हाला दिसतात. काही महामंडळाच्या MDने स्वतःच्याच अटी शर्ती निर्माण केल्या, तर त्या अटी शर्तीमुळे एकंदरच महामंडळाचा जो खरा लाभार्थी मराठा समाज आहे हा आता या योजनेमधून वंचित राहत आहे. आणि म्हणून लोकांशी भेटायचं, त्यांच्याशी चर्चा करायची, त्यांची भूमिका तयार करायची आणि सरकारकडे ते मांडणं गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला अटी शर्तीमध्ये बदल करण्यात आले त्यावेळेला मी लेखी MDना कळवलेलं आहे की आपल्या या धोरणामुळे मूळ मराठा समाजाचा या योजनेपासून वंचित राहील. परंतु मला कल्पना नाही आहे की महामंडळाचे MD असे का वागतात. म्हणून आता या भेटीच्या माध्यमातून लाभार्थ्यांशी भेटून त्यांच्याशी चर्चा करून एक संवाद करून मंगळवारी कॅबिनेट मीटिंग आहे आणि त्या दिवशी आदरणीय मुख्यमंत्र्यांना भेटून, विखे पाटलांना भेटून या सगळ्या समस्या आम्ही त्यांच्यासमोर मांडणार आहोत. परिस्थिती अशी आहे की कर्ज घेण्यासाठी तरुणांना फार कसरत करावं लागते. बँकेंना काही गहाण ठेवणं अशा प्रकाराला सामोरे जावं लागते. डॉक्युमेंटली असेल, परत आता त्याच्यात अंबादास दानवे असं म्हणालेत की बाबा नरेंद्र पाटील हे भाजपाचे आहेत आणि हा जो प्रकार आहे सगळा, ही सगळ्या प्रत्येक जातीला अडचणी येतात. जे बी कुठली महामंडळ आहेत, मराठा महामंडळ असेल किंवा ओबीसी असेल, तर त्या बाबतीत काय वाटतं आपल्याला? नाही, शासन मराठा समाजाबद्दल खास करून देवेंद्र फडणवीस साहेब फार सकारात्मक असताना जाणीवपूर्वक MDनी या ठिकाणी जे पाऊल उचललेलं आहे त्यांच्या उचललेल्या पाऊलमध्ये एक नकारात्मक वातावरण मराठा समाजामध्ये निर्माण झालेलं आहे. ही गोष्ट वस्तुस्थिती आहे की दानवे साहेबांनी जे सांगितलं, विरोधी पक्ष नेते यांनी त्यांची भूमिका मांडली, बरोबर आहे. पण मी मराठा आहे, भाजपचा जरी असलो आणि जर मला अधिकाऱ्यांकडनं साथ मिळत नसेल तर माझं काम आहे समाजामध्ये जाणं आणि सरकारच्या मुख्यमंत्र्यांना पोचवणं. याच्यामध्ये काय चुकीचं नाही, याच्या काय घरचा आहे असा काही प्रकारच नाही. म्हणजे किती आता ह्या 2026-27 म्हणजे महामंडळाला किती कर्जाची मंजुरी दिली आहे जरा सरकारने? खरं म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यात पहिलं महामंडळ असं आहे की ज्याला आहे ना कुठलंच बॅरियर नव्हता, म्हणजे मर्यादा नव्हती. फक्त त्यावेळेला आम्हाला 2018ला जबाबदारी मिळाली आणि उद्धव ठाकरेंच्या काळात ती काढून घेण्यात आली, परत एकनाथ शिंदेनी परत दिली. यामध्ये एवढंच होतं की सरकार मराठा समाजाच्या पाठीशी आहे, आपण दौरा करावा. बँका मराठा समाजाला कर्ज देत नाहीत, हिच्यामागची काही कारणं होती. उदाहरणार्थ एक सिबिलचं प्रकरण होतं आणि कधी मराठा समाजाने व्यवसाय करण्यासाठी बँकेमधून कर्जच घेतलं नव्हतं. तर ही एक फार मोठी अडचण होती. परंतु आम्हाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी 5,000, काही ठिकाणी 10,000, काही ठिकाणी 20,000 लाभार्थी करण्यामध्ये यश आलं. आणि हे यश खरं म्हणजे राज्याचे प्रमुख म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब साथ देत होते म्हणूनच हे झालेलं आहे. आता जरी काही अटी शर्ती वाढल्या असल्या तरी त्या अटी शर्ती प्रत्यक्षामध्ये जर आम्ही पाहिलं तर आम्हाला एक लक्षात येतं की काहींचं वेगवेगळे कर्ज थकीत असल्यामुळे सिबिल खराब आहेत, काही ठिकाणी परप्रांतीय बँक मॅनेजर आहेत. तर आजही काही ठिकाणी आम्हाला असं जाणवतं की राष्ट्रीयकृत बँका योग्य प्रतिसाद देत नाही. परंतु ह्या सगळ्या गोष्टी मार्गीच लागू शकतात. दौरा केला, लाभार्थ्यांना भेटलो, बँकरना भेटलो तरी ते मार्गीच लागतील. आणि यदा कदाचित अडचणी सुटल्या नाहीत तर आमच्या राज्याचे देवाभाऊ आहेत, आम्हाला माहिती आहे, ते आम्हाला कधीच कमी पडू देणार नाही. सगळ्यात मोठा प्रश्न आहे की महामंडळाचा निधी कमी पडतोय, याबाबत काय करायला पाहिजे? खरं म्हणजे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी योग्य म्हणजे MDने योग्य मागणी केली नसावी असं मला स्पष्टपणे या ठिकाणी वाटतंय. कारण तुम्हाला माहिती आहे की राज्यामध्ये काही लाडकी बहीणसारखी अशी मोठी योजना या ठिकाणी राबवण्यात आली, त्यालाही कधी निधी पडू दिला नाही. महामंडळ जेवढी महाराष्ट्रामध्ये विविध महामंडळ त्या सगळ्या निधींना व्यवस्थित पुरवठा होतो. ही गोष्ट सगळ्यात 100% खरी आहे की थोड्याच वेळामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, विशेषतः मराठा समाजाचं महामंडळ लाईमलाईटला आलं. अचानक लाभार्थी वाढले, बँकांनी विश्वास देऊन कर्ज दिला. आता निधी काही कमी जरी पडला तरी आदरणीय CM देवेंद्र फडणवीस साहेब याच्यामध्ये अध्ययन करतील आणि लवकरात लवकर आम्हाला निधी त्या ठिकाणी देतील. अध्यक्ष ह्या नात्याने आपल्याला काय ह्याच्यामध्ये सुधारणा व्हाव्यात आणि तरुणांना मोठ्या प्रमाणात कर्ज भेटावं, कुठलीही अट पात्रता न ठेवता काय ह्याच्याबाबत काय करणार आहात?
महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक MDनी अटी शर्ती समाजाच्या असणाऱ्या हितासाठी निर्माण केल्या पाहिजेत, समाजाला उद्ध्वस्त करून देण्यासाठी नाहीत. आज तरुण समाज आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विश्वासावरती ठेवून जर बँकेमधून कर्ज घेत असेल आणि जर त्याला व्याज पडत नसेल, अचानक त्याचे प्रमाणपत्र अचानकपणे एकदम रद्द करण्याचा निर्णय MD घेत असतील तर किती चुकीचं आहे. समाजामध्ये आपण वेगवेगळ्या योजना आणून लोकांना प्रवाहामध्ये आणण्यासाठी काम केलं पाहिजे, तर प्रवाहापासून तोडण्याचं काम नाही करावं. मला विश्वास आहे की या 2 दिवसाचा उद्याचा एक दौरा सोलापूरचा आहे, दौराचा उरकल्यानंतर या सगळ्या विषयावरती मी एक व्यवस्थित माझं म्हणतात ना एक रिपोर्ट तयार करेल, मुख्यमंत्र्यांना देईल, विखे पाटील साहेब आमचे मराठा उपसमितीचे अध्यक्ष आहेत त्यांनाही देईल, आणि ह्या ज्या काय अटी शर्ती आणि जे काय MDनी लागवले आहेत ते कमी करतील आणि भविष्यामध्ये लोकांपर्यंत ही सामान्य योजना कशी पोहोचवता येईल याच्यासाठी आम्ही आखडा एक प्लॅन त्या ठिकाणी तयार करू. MD सरकारचं पण ऐकत नाही, राज्य सरकार. काय आहे माहिती आहे का, बऱ्याचशा वेळेला तुम्ही जर पाहिलं की अधिकारी वर्ग एक विशेष कालखंडामध्ये जर एखाद्या पक्षाच्या एखाद्या नेतृत्वाच्या खाली असला आणि जर तो सत्तेवर नसला तर बोटं घालण्याचं काम करतात. काही अधिकारीच आहेत जे मुद्दामून सरकारची बदनामी करतात. कशा प्रकारे, तोंडावरती तर काय करू शकत नाही, तर सरकारच्या वेगवेगळ्या योजनेमध्ये अडथळे निर्माण करायची आणि सरकारच्या बद्दल चुकीची माहिती द्यायची. उदाहरणार्थ देवाभाऊ हे आमचे मराठा समाजामध्ये ते एकमेव मुख्यमंत्री राहिलेत या महाराष्ट्राचे ज्यांनी मराठा समाजाला न्याय दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी काम केले, आरक्षणाच्या संदर्भात काम केलंय. मात्र जरांगे पाटील जे आहेत ते आता दौरा करतायत आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांवर पण टीका केली आहे, शिंदेंवर पण टीका केली आहे. काय वाटतं आपल्याला यावर? नाही, त्यांची भूमिका काय आहे की काही दिवसापूर्वी कुणबी प्रमाणपत्र मिळाले आणि ते कुणबी प्रमाणपत्र विशेषतः निवडणुकीकरिता वापरण्यात आले आणि ते अचानकपणे त्याची जाट पडताळणी विभागाने ते रद्द करण्यात आले. आता ही पूर्णपणे चौकशी केली पाहिजे. याच्याबद्दल मी स्टेटमेंट देणं योग्य नाही. याचं कारण असं आहे की ही चौकशी अधिकार विखे पाटील साहेब करू शकतील किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडनं की बाबा का रद्द केलं जात प्रमाणपत्र, त्यांच्यात काही त्रुटी आहेत का. पण मला जे काही सोशल मीडिया म्हणून कळालं आहे की काही एक सदग्रस्त असे होते ज्याने कुणबी प्रमाणपत्र घेतलं, त्यांचे वडील आमदार होते, त्यांची संपत्ती असंख्य मोठी आहे, फक्त निवडणुकीकरिता त्यांनी कुणबी प्रमाणपत्र घेत असताना कुठेतरी जुन्या दाखले जे आहेत त्या दाखल्यामध्ये काही खाडाखोड केलेले आहेत. परंतु ही वस्तुस्थिती लोकांपर्यंत आली पाहिजे आणि मला असं वाटतं की जरांगे पाटील हे सदैव मराठा समाजाची भूमिका विखे पाटील साहेब, प्रसाद लाड यांच्याकडे मांडत असताना मुख्यमंत्री त्यांची दखल घेतील. एकनाथ शिंदे साहेबांच्या बद्दल कुणी मनात काय आणायची गरज नाही आहे. तो माणूस कट्टर मराठा आहे, सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा माणूस आहे. त्यांनी कधीही जरांगे पाटलांची या ठिकाणी अलिप्त राहिले नाही. तेही मुख्यमंत्री असताना देखील पण त्यांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या वेळेला प्रत्येक वेळेला पुढे जाऊन त्यांनी त्या ठिकाणी त्याला पाठबळ दिलेलं आहे, त्यांना न्याय मिळवून दिलेला आहे. आत्ताही काही छोट्या मोठ्या त्रुटी असतील ते पण त्या ठिकाणी दूर होतील. त्याच्यामुळे मुख्यमंत्री किंवा एकनाथ शिंदे साहेब हे मराठा समाजापाठी खंबीरपणे उभे आहेत. तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद पाटील साहेब. एकंदरीतच आज नरेंद्र पाटील जे आहेत ते या ठिकाणी मराठा समाजाचे जे बांधव आहेत, ज्यांना कर्जाची गरज आहे, ज्यांच्या काही अडचणी आहेत ते सोडवण्यासाठी धाराशिवमध्ये बैठका घेत आहेत आणि लवकरच यामध्ये सुधारणा होईल असं सुद्धा त्यांनी सांगितलं. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.